नमस्कार. आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत एकदम सुकी आणि डब्याला नेण्याजोगीची भाजी, ती म्हणजे मसूर कांदा. चला तर बनवूयात. त्यासाठी मी ते कढईमध्ये गरम तेल होण्यास ठेवलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 2 मोठाले कट केलेला कांदा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान लालसर होईपर्यंत त्याला छान त्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. हे छान लालसर होईपर्यंत परतलं की त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे, ज्याच्यामध्ये मी हळद, लाल तिखट, त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला, धनेपूड, जिरेपूड आणि एक माझा घरगुती मसाला, असे 2-3 मसाले त्याच्यामध्ये जे तुमच्या आवडीचे ते त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे. आणि सर्व मिश्रण छान एकत्र मिक्स करून छान त्याला तेल सुटेपर्यंत तळू द्यायचं आहे. ते तळल्यानंतर मी इकडे 1 वाटी मसूर डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. ते धुवून घेतल्यानंतर ती डाळ डायरेक्ट मसाल्यामध्ये घालून त्याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर अर्धाच ग्लास त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. मसूर डाळीला शिजायला जास्त पाणी लागत नाही, त्याच्यामुळे मी इथं अर्धाच ग्लास पाणी घालून सर्व एकत्र करून चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 5 ते 10 मिनिट कमी गॅसवरती त्याला शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्तही शिजवायचं नाही, जेणेकरून आपली डाळ एकदम जास्त शिजेल. झाकण ठेवल्यानंतर 10 मिनटं त्याला कमी गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे. आणि वाफवून झाल्याच्या नंतर आपली एकदम अशी सुटसुटीत आणि मोकळी अशी एकदम खमंग टेस्टी मसूर डाळ रेडी आहे. आणि तुम्ही ही डाळ एकदा नक्की चपाती किंवा चपाती भाकरीसोबत खाऊन बघा, कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू.